मंगेशकर यांच्या चरणी नतमस्तक होत खऱ्या अर्थानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिला, घटना दिली, संविधान दिली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत खऱ्या अर्थानं संविधान घेऊन आमच्या महिला जर आयुष्य जगत राहिल्या तर त्यामध्ये असलेला कायदा, त्यामध्ये असलेलं संविधान, घटना यामुळे निश्चितच जगण्याची एक चांगली ढाल आमच्या महिला भगिनींना मिळू शकते। त्याच्यामुळे माझं राज्य महिला आयोगाचं पद देखील एक संविधानिक पद आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला या पदापर्यंत पोहोचली आणि हे मी कायम अभिमानाने सर्वत्र सांगत असते की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आमच्या स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला, आम्हाला जे शिक्षण दिलं ते यासाठी दिलं की पुढे जाऊन जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी बाबासाहेबांचं संविधान वाचावं आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगावं। आज या ठिकाणी नतमस्तक होत पुन्हा एकदा अभिवादन करते। काही मंगेशकर हॉस्पिटलने काही प्रायव्हेट गोष्टी उघड केल्या म्हणून तुम्ही निर्देश दिलेले होते कारवाई करण्याची, त्या संदर्भात कधी कारवाई करणार? कारण उद्या ससूनची सुद्धा एक बैठक आहे, जी समिती अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर काय प्रक्रिया असणार आहे? ज्या दिवशी आपण त्यांच्या काही खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या, याबाबतच्या सूचना ह्या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या, त्याच दिवशी BCA कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे। आता गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा जो अहवाल आहे तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतंय। मला असं वाटतंय उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतोय आणि उद्या सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद आहे, यामध्ये BCA कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता सविस्तर चर्चा करू। पण यात विलंब होतोय कारण याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल। मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे। त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे। उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल, यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल। राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे। यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। इथून पुढे कोणतीही तनिषा बिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणाने घेऊ। डॉक्टर गुप्ता जे रुग्णालय प्रशासन सूचना देतं, मॅनेजमेंट देतं, त्या पद्धतीने काम करत असतं। अनामत रक्कम घेऊन जी देण्याची पद्धत आहे ती मॅनेजमेंट ठरवतं। मॅनेजमेंटला दोषी याच्यामध्ये जाब विचारायला हवं डॉक्टरांना। मला असं वाटतं की त्याच्या संदर्भातली जी बातमी आली त्याची स्पष्टता अजून कोणती आली नाहीये किंवा त्यांनी कोणतं पत्र पाठवलंय का, त्यांनी कोणत्या पद्धतीची सूचना दिली आहे का, आणि या संदर्भाचा सविस्तर कोणताच अहवाल आमच्याकडे आलेला नाही। त्याच्यामुळे एखाद्या बातमीवरून आपण त्याच्यावरती बोलणं फार उचित होत नाही असं मला वाटतं। यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी काही बातमी आली आहे त्याचा सविस्तर काही खुलासा आहे ते आम्ही राज्य महिला आयोग मागून घेऊ, कारण की आम्ही त्यांना देखील महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन असेल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन असेल यांना देखील आम्ही त्या पद्धतीचं पत्र पाठवलेलं होतं। त्याच्यामुळे यामध्ये जी काही स्पष्टता आहे, ज्या काही त्यांच्या सूचना असतील, जो काही अहवाल असेल तो अजून तरी समोर आलेला नाही आहे। त्याच्यामुळे एक कोणाची तरी बातमीमुळे फक्त की अशा पद्धतीने विरोध आहे किंवा अनामत रक्कम घेतली पाहिजे, पण त्याचा खुलासा कोणीही सादर केलेला दिसत नाही किंवा कोणताही कागद तसा दिसत नाही आहे। त्याच्यामुळे एका वाक्यावरून आपण चर्चा करण्यापेक्षा आपल्याकडे संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण त्याची जी काही स्पष्टता आहे ती मांडू। ताई तुम्ही सत्तेत आहात, मात्र 3 अहवाल आल्यानंतर सुद्धा राज्य सरकार कारवाई करत नाही। ससूनचा अहवाल ही कायदेशीर प्रक्रिया आहे, पोलिसांमार्फत त्यांच्याकडे गेलेली, मात्र अगोदर ज्या पद्धतीनं कडक कारवाई व्हावी म्हणून समित्या नेमल्या, त्याचे अहवाल आले, मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही। आता परत त्या समितीचा अहवाल तुम्ही पत्रकार म्हणून विचारलेला प्रश्न योग्य आहे। मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की एकतर दीनानाथ मंगेशकर हे धर्मदाय आहे, त्याच्यामुळे धर्मदायाचा अहवाल असणं गरजेचं आहे। यामध्ये माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते, त्यांचा अहवाल असणं गरजेचं आहे आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही ससून रुग्णालयातून पार पडत होती। त्याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर, सूर्य असेल, त्याचबरोबर मणिपाल असेल,
आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं जिथं जाऊन ट्रीटमेंट घेतली त्या सगळ्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाही आहे. ज्याच्यामध्ये ज्या समितींचे अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊनही करायची आहे. कारण की एक तनिषा भिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे, पण इथून पुढे तनिषा भिसे घडूच नये याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण काळ असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कोणती मलमपट्टी किंवा वरच्यावर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणती कारवाई करणं हे अपेक्षित नाही आहे. खोलात जाऊन याच्यावरती कारवाई होईल. कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं असताना सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल. काळजी करू नका. राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोरील वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल. ती आमची जबाबदारी. काल आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहे आणि ते अजितदादांची तक्रार अमित शहा यांच्याकडे करणार असल्याची चर्चा आहे. खरंच असं काही सरकारमध्ये चाललंय का? नाराज दिसतात अजित पवार. मला असं वाटतं महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करते आणि जे कोणी सूत्र अशी माहिती सांगतात तर त्यांना कदाचित एकत्रितरित्या काम करणारं महायुती सरकार चांगलं चाललेलं बघवत नसेल म्हणून अशा काही बातम्या पेरल्या जात असतील. पण खात्री आहे, विश्वास आहे आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास चालला, योजना येतात आहेत त्या यशस्वी होतात आहेत, ज्या पद्धतीने प्रकल्प येतात मांडले जातात महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या एकत्रित्या काम करतात आहेत. त्याच्यामुळे अशा अफवांवर आपणही विश्वास ठेवू नये. आताच म्हटले की जर यांना जर हलून पाहिलं नाही तर हे सरकारमध्ये आहे की नाही पाहावं लागतं म्हणून असं काही करावं लागतं. आदरणीय दादांनी जी प्रतिक्रिया दिली एक राजकीय प्रगल्भता म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं विधान केलेलं आहे. त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. पण अतिशय उत्तमरित्या काम महायुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा पद्धतीच्या सातत्याने अफवा पसरवणं आणि काहीतरी बातम्या पेरणं हे कुणाच्या तरी माध्यमातून होत राहतं. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित्या काम करू. फुले चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला आहे की पुन्हा एकदा ब्राह्मणांची प्रतिमा जी आहे ती दाखवावी यावर सगळे वाद निर्माण झाले. खरं तर आत्तापर्यंत जितके चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्यामध्ये कुठेही सेन्सॉर बोर्डाने कात्री मारलेली नाही. त्याच्यामुळे फुले हा चित्रपटसुद्धा कोणती काटछाट न करता शेवटी इतिहास काय हे आपल्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून जो जसा चित्रपट आहे तसाच प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही सगळेजणच मागणी करू.